टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विठ्ठल भक्तीची अनामिक ओढ घेऊन महाराष्ट्रातील राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी ते आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। खरं तर रात्री बारामतीमध्ये मुक्काम केल्याच्या नंतर आता ही जी पालखी आहे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। आज 20व्यासाठी काटेवाडी या ठिकाणी या पालखीचा जो न्याहारीसाठीचा आहे तो मुक्काम असणार आहे। आपण पाहू शकतो की काटेवाडीच्या दिशेने हे पावले जे आहे ते सध्या येताना दिसत आहेत। खरं तर पवार कुटुंबाचं जे गाव आहे म्हणजे शरद पवार असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावी काटेवाडीमध्ये ही आज पालखी जी आहे ती या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे तत्पूर्वी आपण पाहू शकतो की पालखीच्या समोर जे वारकरी आहेत ते सध्या या काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच काटेवाडीमधलं जे वातावरण आहे ते अगदी भक्तिमय झालेलं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। या ठिकाणी खरं तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला जो पहिला गोल रिंगण जे असतं मेंढ्यांचं ते पहिलं रिंगण या ठिकाणी होतं। त्यानंतर परीट समाजाच्या वतीनं या पालखी सोहळ्यासाठी स्वागत करण्यासाठी धोत्राच्या पायगड्या सुद्धा या ठिकाणी घालण्यात येतात आणि त्यानंतर पालखी ज्यावेळेस काटेवाडीमधून मार्गस्थ होती त्यावेळेस मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते हा सोहळा या ठिकाणी रंगतो। संत गाडगे महाराज यांच्या शिकवणीमधून खरं तर हा सोहळा सुरू झाले जातं, बोललं जातंय असं की हा सोहळा त्या वेळापासून सुरू झालेला आहे, तो आज काय सुरू आहे। एकंदरीतच सध्या काटेवाडीमधलं जे चित्र आहे ते अगदी ज्ञानोबा तुकोबाच्या गजराने सध्या दुमदुमले दिसलेलं आहे। सध्या हळूहळू जे वारकऱ्यांची जी पावले आहे ते काटेवाडीच्या दिशेने येत आहेत। आजचा मुक्काम जो आहे तो सनस सर या गाव जो आहे त्या गावामध्ये मुक्काम असणार आहे। तत्पूर्वी सध्या जी पालखी आहे जे बारामतीमधून मार्गस्थ झालेले आपल्याला सध्या दिसत आहे। हळूहळू वारकरी जे आहे ते सध्या काटेवाडीमध्ये दाखल होताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, काटेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।